नमस्कार, मी डॉक्टर प्रभाकर साळवे, जगात भारी कुंभारी निसर्ग उपचार केंद्र संचालक तथा वनौषधी संशोधक. सर्वांना सर्वप्रथम होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि होळी हा आपला उत्सव तर आहेच, परंतु तो आरोग्यासाठी किती महत्त्वाचा आहे या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. खरं तर आपली जी प्रकृती आहे ही आता हिवाळ्यामध्ये कप प्रकृती होती, आता आपण वाताकडे जाणार आहे. आणि जी होळीची पहिली पौर्णिमा येते, म्हणजे उन्हाळ्यामधली जी पहिली पौर्णिमा येते, त्याच्यात आपण होळी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा असे त्या पौर्णिमेला आपण म्हणतो या. आणि खरं तर त्या दिवशी स्पेसिफिक होळी केल्या जाते. होळी म्हणजे गावाच्या मध्यभागी होळी पेटवल्या जाते. आता ती गावाच्या मध्यभागीच का असायची? आता प्रत्येकाच्या घरासमोर होळी पेटवल्या जाते, तर गावाच्या मध्यभागी पूर्वीला एक दांड लावलं जायचं. आता दांड कशाचा असायचा बघा, एरंडीचा स्पेसिफिक दांड असतं. एरंड हे वातनाशक आहे आणि एरंडीचा दांड लावून मग त्याला गौऱ्या लावल्या जायच्या. तर आम्ही लहान असताना छोटे छोटे चकुत्या करतो बरोबर त्या स्पेसिफिकच्या, की त्याचा ऑक्सिजन मध्ये तसा वायू जायला पाहिजे, तशा गौऱ्या केल्या जायच्या. त्यामध्ये भीमसेनी कापूर टाकलं जायचं, नारळ टाकलं जायचं. आता भीमसेनी कापूरचं महत्व आपल्याला आयुर्वेदामध्ये माहिती आहे, तसंच नारळाचे सुद्धा मी खूप चांगल्या औषधी नारळाच्या बनवतो. नारळ सुद्धा अत्यंत महत्वाचं असतात. म्हणजे ज्या टायमाला ती होळी पेटवल्या जाते आणि त्या तिळाचं कोळ टाकलं जातं. आता तीळ आपण खातोच बघा, पूर्वीला शेतामध्ये प्रत्येक ठिकाणी तीळ पेरलेले असायचं, त्यामुळे तिळाचं कोळ म्हणायचं. कोळ म्हणजे तो जो कडबा असायचा तिळाचा चारा, तो त्यामध्ये जाळामध्ये टाकला जायचा. आणि तो ज्या टायमाला जळल्यानंतर त्याचा जो धूर आहे हवेमध्ये पसरून गावामधील प्रत्येक नागरिकाच्या नाका तोंडामध्ये जायचा आणि त्याचा पूर्ण शरीराला फायदा होता. तर आपण म्हणाल की धुराचा फायदा कसा होतो, तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्या टायमाला भोपाळची दुर्घटना झाली, तर एका वेळेस 20,000 लोक तिथं मृत पावले आणि त्यामध्ये फक्त एकच कुटुंब वाचलं. त्या कुटुंबाचं नाव आहे कुशहा कुटुंब, म्हणजे दोघं नवरा बायको आणि त्यांच्या पोटातलं बाळ. ज्या टायमाला संशोधन केलं की यांना हे तिघच का वाचले, तेव्हा लक्षात आलं की यांच्या घरामध्ये अग्निहोत्र चालू होतं. अग्निहोत्र म्हणजे यज्ञ, आणि होळी हा त्याचाच प्रकार आहे. जर अणुबॉम्ब जरी पडला आणि तुमच्या घरात जर अग्निहोत्र चालू असेल अशा प्रकारचं, तर निश्चितच तुम्हाला अणुबॉम्ब सुद्धा अटॅक करत नाही. म्हणून होळी आपल्या हिंदू धर्मामध्ये याच टायमाला केल्या जाते. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये जे पण उत्सव सण केले जातात त्याला शास्त्रीय कारण आहे. आणि दुसऱ्या दिवशी होळी झाल्यानंतर प्रत्येक मुलाला सांगायचे की तुम्ही अंगाला राख लावून घ्यायची. म्हणजे अंगाला जर राख लावली तर निश्चितच खाज खरूच काही आपल्या अंगावरती राहत नाही. बघा, आपले जे आगोरी लोक आहेत ना, ते पूर्ण अंगाला राख लावतात. ते आज सुद्धा हॉस्पिटलला जात नाही. शंकर भगवान काय लावायचे? भस्म. भस्म म्हणजे राख. ज्या टायमाला जैन मुनी येतात त्या टायमाला त्यांचे जे अणु आहे, साधक आहे, तर ते त्या दिवशी गौरीच्या राखेचं पाणी पितात. आणि जर इतकी जरी राख तुम्ही तुमच्या पोटात गेली तर निश्चितच तुम्हाला हार्ट अटॅक येत नाही. कुठल्याही प्रकारचं ऍसिड कमी करण्याचं, पॉयझन पचवण्याची शक्ती जर असेल तर इतक्या छोट्याशा राखीमध्ये. म्हणून आपण मंदिरात जाताना ज्यावेळेस देवाचं दर्शन घेतो त्या यज्ञातली राख आपण डोक्याला लावतो आणि जिभेवर लावतो. जिभेवर जर एवढी राख लावली तर निश्चित तुम्हाला हार्ट अटॅक येत नाही. इतकं त्या राखेचं महत्व, म्हणजे अल्कलाईन पाणी बनण्यासाठी ती राख सुद्धा खूप महत्वाची असते. म्हणून होळी करताना कधीही त्यामध्ये आपल्याकडे आता शहरी सिटीमध्ये कागद जाळतात, पुठ्ठे जाळतात, अशा प्रकारचं काही त्या होळीमध्ये टाकू नका. फक्त टाकायचंच असेल तर एरंड लावा, त्यामध्ये गौरी टाका आणि भीमसेनी कापूर, नारळ हे जर जाळता आलं तुम्हाला होळीच्या टायमाला, तर निश्चित अशाच प्रकारची होळी आपण करायचं आहे. आणि आरोग्यदायी होळी आपण या माध्यमातून त्या होळी करायची की आपल्या परिवारासाठी सुद्धा त्याचा फायदा होईल. तर सर्वांना विनंती आहे की आपण अशाच प्रकारची होळी आपल्या गावामध्ये, शहर सिटीमध्ये करायची आहे. धन्यवाद.